नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या वळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी अंबादास ठाकूर आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज मी माहेरची आठवण या सुजाता वाघमारे लिखित कथेचे अभिवाचन करतो आहे. 4 दिवस माहेरी जाऊन यावं असं खूप दिवसांपासून वसुंधरेच्या मनात होतं. पण हा विषय नवऱ्यापाशी कसा बोलावा हा प्रश्न तिच्या मनाला पडलेला. शेवटी न राहून तिने हा विषय नवऱ्यापाशी बोलून दाखवला. तसे नवऱ्याने डोळे वटारले. म्हणाला, बिलकुल नाही. तुझ्या माहेरी मी मिंद्यासारखा बिलकुल येणार नाही. मी घरी बसलो तरी तुझ्या माहेरच्या ओसरीवर कधीच नाही येणार राहिला. तेव्हा तिने डोक्याला हात लावला. माहेरी कायमचं राहायला थोडंच जाणार होतं, पण मला 4 दिवस जावंसं वाटतंय माहेरी. मुलांनाही आजोळी जायला भेटलं नाही म्हणून म्हणते. सुट्टी आहे त्यांना तर. मुलांसाठी म्हणत असशील तर ठीक आहे, नवरा म्हणाला. त्याच्या बोलण्यावर तिला जरा माहेरी जाण्याची आशा वाटली. तिच्या चेहऱ्यावर समाधान साठलं. हो, पण फक्त 1 दिवस. नवऱ्याचे हे शब्द ऐकून ती हिरमुसली. म्हणाली, एका दिवसात काय जाऊन करणार? का, काय झालं? तुझ्या आईला डोळे भरून बघ आणि पुन्हा परतायचंही बघ. तासभरच थांबायचं. जास्त वेळ माहेरी थांबण्यात अर्थ नाही, कळलं ना? नवऱ्याचं हे बोलणं तिच्या जिव्हारी लागलं. पण जाऊ दे, 4 दिवस माहेरी जायला नाही मिळालं तरी एका दिवसात जाऊन आईला तरी डोळे भरून पाहता येईल. म्हणून मग अगदीच न जाण्यापेक्षा तेवढं तरी जाऊन यावं म्हणून ती तयार झाली. दुसऱ्याच दिवशी ती मुलांना घेऊन माहेरी जायला निघाली. सोबत नवराही होताच. गावरान वळणावळणाची वाट पायी तुडवताना माहेरची ओढ मनात अधिकच दाटून आली. हा रस्ता केव्हा संपेल याची आस तिच्या मनाला लागली. पण बराच वेळ झाला तरी रस्ता काही संपेना. खरं तर माहेरी राहणार तासभर आणि हा रस्ता तुडवायचा 4 तास. मुलंही कंटाळली. एवढ्यात शेजारच्या मुख्य रस्त्याने एसटी धूळ खात निघून गेली. तिच्या मनात आलं, पैसे असते तर एसटीने जाता आलं असतं. पण दैवाने नशिबी दिलेली गरिबी हट्टा हटण्यासारखी नाही. तिच्या मनात आलं, आपलं माहेर फार श्रीमंत आहे. तिचं लक्ष वाटेवर असणाऱ्या लांब लचक साकवाकडे लागलं. लाकडी बांधणी असलेला हा साकव पाहिला आणि तिच्या अंगावर सर्रक्कन काटा आला. कितीतरी वर्ष झाली पण हा डळमळीत साकव काही बदललेला नाही. त्याच्यावरून चालायचं म्हणजे जीव मुठीत घेऊन चालावं लागतं. त्यात मुलांना घेऊन चालताना आणखीच भीती मनात दाटून येते. ती मनातून जरा घाबरली. पण तवर तिचा नवरा मुलांना घेऊन तो साकव पार करून खाली उतरला सुद्धा. तशी ती बावरली. साकवाच्या पायऱ्या चढताना तिची नजर खालून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याकडे लागली. पण पलीकडून येणाऱ्या नवऱ्याच्या आणि मुलांच्या हाका ऐकून तिने आपली पावलं झपाझप उचलली आणि धीर एकवटून तिनेही तो साकव पार केला आणि हसतच तिने एक कटाक्ष नवऱ्याकडे टाकला. तसा नवरा म्हणाला, जन्म गेला ना या गावात तुझा, आणि एवढ्या विधवर साकवाला कसली घाबरतेस? नवऱ्याचं हे बोलणं ऐकून तिला हसू आलं आणि माहेरच्या ओढीने तिची पावलं पुन्हा झपझप चालू लागली. माहेर येताच ती जणू धावलीच. पाहिलं तर घराचं स्वरूप पूर्ण बदललेलं. ते साधंसं घर आता घर नाही राहिलेलं. त्याचा आता बंगला झाला आहे. तिच्या नजरेने ते रूप निहाळलं आणि ती त्या बंगल्यात शिरली. झोपाळ्यावर तिची आई बसलेली. तिला बघून ती उठली आणि लेकीला जवळ घेतलं. नातवंडांनाही जवळ घेत म्हणाली, आज खरंच मला आनंद झाला आहे तुम्हाला बघून. किती दिवस वाट बघत होते मी. जवळजवळ 2-1 वर्षांनी येत आहे तुम्ही सगळे. आईच्या बोलण्यावर दोघींच्याही डोळ्यातून पाणी आलं. आई म्हणाली, आता आलाय तर राहा 15 दिवस. आल्या आल्या आईचे शब्द ऐकून वसुंधरा जरा धास्तावली. पण तिच्या नवऱ्याने स्पष्टच नाही म्हणून सांगितल्याने हिरमुसल्या मनाने सासू म्हणाली, 15 नाही तर 1-2 दिवस तरी राहा. मग कसंबसं करून वसुंधराचा नवरा 1 दिवस राहायला तयार झाला. मग वसुंधरालाही बरं वाटलं. आई मुलीने भरपूर गप्पा मारल्या. पण वसुंधरा माहेरी असल्याने तिचा भाऊ आणि वहिनीच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट राहिलं. बोललं न बोलल्यासारखं करून त्यांनी दुसरा दिवस कधी उजाडतो ह्याची वाट पाहिली आणि त्यांच्या जाण्याचा दिवस उजाडताच जुन्या पुराण्या साड्या
त्यांच्या मुलांचे डिगभर कपडे आणून त्यांच्या पुढ्यात ठेवले. तिची वहिनी म्हणाली, आलीच आहेस आता तर माहेरची आठवण घेऊन जा सासरी. आता अचानक काय देणार तुला? तसं वसुंधरेच्या डोळ्यात पाणी आलं. तिने भरल्या नजरेने नवऱ्याकडे पाहिले तर त्याच्या नजरेत राग सामावलेला. नको आम्हाला हे कपडे, वसुंधरा म्हणाली. तसा तिचा भाऊ म्हणाला, मग राहा तशीच भिकारी. हे सारं वैभव माझं आहे, यातली फुटकी कवडीही नाही मिळणार तुला. हो, पण मी इथे हिस्सा मागायला नाही आलेले, तिने समजावलं आणि विषय न वाढवता तिथेच पूर्णविराम दिला. तिची नजर त्या कपड्यांकडे लागून राहिली. तिला जाणवलं आपल्याकडे चांगल्या अशा साड्याही नाहीत बाहेर नेसायला, मुलांना चांगलेसे कपडेही नाहीत. तिने आईकडे पाहिलं. आई हळूच म्हणाली, घे तुला त्यातले चांगले कपडे निवडून. तिने नवऱ्याची नजर चुकवून लाचार मनाने त्यातल्या चांगल्या साड्या आणि मुलांसाठी पिशवीत कपडे भरले आणि तिने निघायची तयारी केली. निघताना पुन्हा मायलेकींच्या डोळ्यात पाणी दाटून आले. भाऊ बहिणी निरोप द्यायलाही आले नाहीत. निघताना नवरा मुलं पुढे निघाले. आता पुन्हा तीच पायवाट आणि ह्या पायवाटेवरला तो साखव. ह्या साखवावरून चालण्यासाठी मुलं धावलीच. पाठीमागून नवरा येईल. तिच्या अंतःकरणात पुन्हा धडधड माजली. त्या साखवावरून चालताना तिच्या पावलांना कंप सुटला. चल पटकन, नवरा ओरडला. तशी तिची पावलं झपझप चालू लागली. साखवावरून चालताना नवऱ्याचे पाय थबकले क्षणभर. तशी ती घाबरली. आता काय होईल माहीत नाही म्हणून ती देखील थांबली. तिची नजर नवऱ्याकडे लागली. तसा त्याच्या नजरेत राग भरलेला. त्याने कसलाही विचार न करता तिच्या थोबाडीत लगावली. म्हणाला, सांगितलं होतं माहेरी नको जाऊया म्हणून, पण नाही ऐकलंस. भिकारी म्हणून स्वतःची लायकी करून घेतलीस आणि मलाही लाजवलंस. त्याने तिचे केस पकडले. ती विव्हळली. आणि हे काय पिशवीत? नवऱ्याने पिशवी पकडली. तशी ती धास्तावली. साखव अरुंद, येण्या जाण्यासाठी लोक खोळांबून राहिली. अहो, लोक बघतायत ना, उगीच तमाशा. ती रडकुंडी झाली. तसा नवरा अधिक चवताळला. म्हणाला, तमाशा माझ्या आयुष्याचा झाला आहे, काय या पिशवीत बघू. म्हणून त्याने तिच्या हातातून ती पिशवी हिसकावलीच आणि त्यातील त्या जुन्या साड्या, मुलांसाठी घेतलेले कपडे त्या साकवावरून खाली नदीत भिरकवून दिले. वसुंधरा सारं मुकपणे बघत राहिली. मुलंही स्तब्धच. नवरा संतापलेलाच. म्हणाला, चला, लोक खोळंबलीत, आपण आपल्या घरी जाऊया. पुन्हा या दिशेला आता कधीच नाही फिरकायचं, कुणीही. त्याचे ते शब्द ऐकून वसुंधराचा हुंका कंठापाशी येऊन थांबला आणि तीही मग मुकुटपणे सासरचा रस्ता चालू लागली. सुजाता वाघमारे यांची माहेरची आठवण ही कथा आपल्याला अत्यंत दुःखद अशी जाणीव करून देते. वसुंधराची माहेरी जाण्याची सगळी लगबग आणि तिची ओढ, तिच्या आईला तिच्याबद्दल वाटलेलं प्रेम आणि भाऊ बहिणींना वाटणारं की ही आता आपल्याकडे काही वाटा मागायला येते का काय, ह्यामुळे नात्यातले वेगवेगळे पदर आपल्याला ह्या कथेतनं दिसतात. त्यामुळे हे ह्या कथेचे यश आहे असं मला वाटतं. सुजाता वाघमारे यांची माहेरची आठवण ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि कथा आवडली असेल तर मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला लाईक करून आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि मनस्पर्शी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रपरिवारात हा व्हिडिओ शेअर करून आणि जर त्यांना कथा आवडल्यास त्यांच्या बहुमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायला सांगा, ही नम्र विनंती. धन्यवाद.